प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला आमंत्रण दिल्याबद्दल गाडगे सर, देवकर मॅडम आणि माझ्या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग यांचं मी मनापासून धन्यवाद करतो. कोणी ठिकाणी मी तिथे बसायचो आणि येणाऱ्या पाहुण्यांना बघायचो. आम्ही जेव्हा इथं बसलेलो होतो खूप खूप मार्गदर्शन वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती आले होते. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं होतं आणि एक मनात इच्छा होती की खरंच काय मी पुन्हा कधीतरी येईल आणि तिकडे बसेल आणि असंच माझ्या बाळगोपाळांना मी कधीतरी काहीतरी संबोधन करेल. तर हाच तो माझा एक नॉस्टॅल्जिया व्यक्त करण्याचा दिवस आहे. मला लक्षात आहे या शाळेमध्ये म्हणजे बालवाडीपासून प्रत्येक वर्षी जे जे आठवण आहे मी माझ्या मित्रांना सांगतो, माझ्या परिवाराला सांगतो. 10वीचं वर्ष होतं. 10वीच्या वर्षामध्ये प्रत्येकाला एक असं वर्णन असतं की यस हे माझं फायनल वर्ष आहे या शाळेतलं, इथे मला काहीतरी अचीव करून मला या शाळेतनं पास आउट करून जायचं आहे. मी स्वतःशी आणि माझ्या शिक्षकांशी मी प्रॉमिस केलेलं होतं. मला लक्षात आहे गोडबोले मॅडम होते आपल्याकडे. गोडबोले मॅडम आपल्याकडे इंग्रजी शिकवायच्या. त्यांनी मला सांगितलं होतं की प्रीतम, मला माहित नाही पण या पूर्ण बॅच मध्ये ना मला तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि याच्यात आतापर्यंत जे मिळवलं नाही या इंग्रजी विषयात तेवढं करायचं आहे. मला त्यांनी त्यांच्या मुलाची पुस्तकं मला दिली होती की हे घे तू, हे आपल्या सिलेबसच्या आउट ऑफ आहे, काहीतरी एक्स्ट्रा स्टडी कर. आणि मी त्यांचा शब्द पाळला होता आणि मी इंग्रजी माध्यमात इंग्रजी विषयामध्ये एक हायर स्कोर अचीव केलेला होता. मी त्यांचं शब्द पूर्ण केलेलं होतं. मला ही आता सरस्वती पूजन करत होतो. मला लक्षात आहे आमच्या बॅचमध्ये ही मूर्तीचं स्थापना केलेली होती. आम्ही आपल्या पूर्ण लोकमान्य नगरमध्ये आपण पूर्ण हे केलं होतं, त्याचा सत्कार केला होता, विजय सोहळा काढला होता, आम्ही मिरवणूक काढली होती पूर्णपणे. आणि आता त्याच मूर्तीचं मंदिर असं मोठं झालेलं आहे. या मूर्तीची प्रार्थना करताना मला तो क्षण आठवत होता. मला म्हणजे माझ्या मित्राने बऱ्यापैकी आजच्या आलेल्या पाहुण्यांनी खूप सुंदर अशी मांडणी केलेली आहे. मी तुम्हाला मोठा भाऊ म्हणून एक म्हणजे शाळेबाहेर शिकल्यानंतर काय आपण पुढे शिकणार आहोत तर दोन गोष्टी मी एक असं माझ्या जीवन प्रवासानंतर जे शिकलो ते तुम्हाला असं सांगू इच्छितो ॲज अ मोठा भाऊ म्हणून की आपल्या शाळेमध्ये ज्ञान ही फार सुंदर अशी गोष्ट मिळते आहे. तर आयुष्यात पुढे जाताना दोन गोष्टी की आपल्या सोबत आपले मित्र जे कोणी आहेत, आपली संगत जी काय आहे ती खूप चांगली बाळगा. आपले मित्र असे जोडा की जे आपल्याला चूक करतील, आपण जिथे चुकेल तिथे आपल्याला खडसावून सांगतील की मित्र हे तुझं चुकतं आहे, तोंडावर गोड गोड बोलते म्हणून तो माझा मित्र आहे हे असं नाहीये. म्हणजे कसं आहे, वॉरन बफेटचं वाक्य आहे की एका बार्बर शॉप मध्ये म्हणजे केस कापण्याच्या दुकानात गेल्यानंतर आपण विचारलं की बाबा मी केस कापू का, तर तो आपल्याला सांगणार हो केस कापच. तर आपण कुठल्या संगतीमध्ये आहोत, आपल्याला काय मार्गदर्शन मिळतं आहे. आपले मित्र चांगले जोडा, आपली संगत खूप चांगली ठेवा आता सुद्धा आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये. आणि ज्ञान आता आपले आलेले सगळे बाबासाहेबांचं एक वाक्य खूप सुंदर केलेलं आहे की शिक्षण हे मागणीचं दूध आहे, जो पितो तो डंकाने फोडतो. तर हे ज्ञान जे आहे ते आपल्यालाच मोठं करणार आहे. ज्ञानाच्या बळावरच जे काय आहे आपण सर्व आज मान्यवर जे उपस्थित आहोत, ज्ञानाच्या बळावरच आपण उच्च शिखर गाठणार आहोत. तर जाता एक शास्त्रज्ञ आहे, त्याची एक स्टोरी आहे, ती स्टोरी तुम्हाला सांगतो की शास्त्रज्ञ जे प्राणी यांच्यावर हे करत होते, रिसर्च करत होते. तर खूप चांगली रिसर्च केल्यानंतर त्याला खूप असं प्राण्यांबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळाली. तर रात्री ते त्यांच्या खोलीमध्ये झोपले होते की त्यांच्या स्टुडंट्सनी ठरवलं की आपण आमच्या शिक्षकांची मस्करी करूया, आपण त्यांना घाबरूया. तर आपल्या त्यांच्या विद्यार्थ्यांनी काय केलं की आपण एक काम करू, एखाद्या प्राण्याचं असं शिंगाचं टोक घालूया, हातामध्ये फुलं घालूया आणि आपण आपल्या गुरुजीला घाबरूया की रात्री मी त्यांना त्याची झोप उडवणार. तर गेले त्यांच्या रूममध्ये आणि त्यांची झोपे अवस्थेत त्यांच्यावर असं उठवलं त्याने, त्यांच्यावर असे धावून गेले त्या शिंगाच्या प्राण्यावर आणि त्या खुली असलेल्या. तर त्या गुरुजींनी उठले, त्या मुलाकडे बघितलं आणि काहीच घाबरले नाही. तर मी काय घाबरलंय तुम्हाला, मला माहिती आहे
तुम्हाला खाणार नाही, तू कुठल्याही प्रकारचा प्राणी असशील पण तुम्हाला खाणार नाही. मला सुद्धा या म्हणजे TC पार केल्यानंतर कळलं त्या शास्त्रज्ञाचा शोध की ज्या प्राण्याला शिंग आहेत त्यांच्या पायाला खुरं आहेत ना, तो शाकाहारी असतो, तो कधीच मांसाहारी नसतो. त्याच्या त्या गुरुजींना माहित असतं की तो शाकाहारी प्राणी आहे. तर तेच ज्ञान घेतल्यानंतर आपण कुठल्याही संकट परिस्थितीमध्ये आपण डगमगत नाही, आपण ठामपणे उभे राहतो आणि त्या संकटाला सामोरे जातो. तर हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुमच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये भरपूर ज्ञान संपादन करा. तुमच्यापैकी कोणी सुद्धा या काही वर्षानंतर इथे बसेल अशी ऍस्पिरेशन्स ठेवा. आणि माझा थोडा वेळ आणि मला तिथे इथं बसण्याची संधी त्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद करतो. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.